यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी सरकार दरबारी न्याय मागतायत। कारण मोठ्या आशेने या शेतकऱ्यांनी उन्हाळी मका पीक लागवड केली। बियाणं बोगस निघाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये। कृषी विभागाने दुर्लक्ष केलंय, त्यामुळे आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। पाहूया। मक्याच्या कणसात दाणेच नाहीत। बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। न्यायासाठी शेतकऱ्यांची सरकारला विनवणी। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले। यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातल्या 35 शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक म्हणून 120 एकरावर मका लावला। जमीन कसली, बी पेरलं, भुईतून पीक उगवलं, पण पाहतो तर काय, मक्याचं कणीस तर आलं, पण त्यात दाणेच नाहीत। सगळी मेहनत वाया, कारण बियाणं बोगस निघालं। हैदराबाद मधल्या आयुष्य ॲग्रोटेकची ही बियाणं होती। योग्य मशागत आणि औषध फवारणी करून सुद्धा कणसात दाणे भरलेच नाहीत। मोठा खर्च झाला, पण तो वाया गेला। दर्जेदार म्हणून सांगितलेलं महागातलं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकरी हतबल झाले। या कंपनीकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। कृषी विभागानं शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे शेतकरी हताश आहेत। प्रत्येक शेतकऱ्याचं एकरी 80,000च्या हिशोबाने जरी पकडलं तर साधारणतः 10-10 एकरचे प्लॉट लावणारे शेतकरी आहे। या लोकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तरी शासनाकडून हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर याचे पंचनामे करून कंपनीकडे आमच्या एक दुवा समजून त्यांनी पाठपुरावा करावा आणि झालेल्या नुकसानीचं शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मागणी करून द्यावी, हीच त्यांना आपल्या प्रती विनंती करतो। शेतकऱ्यांचा हंगाम आणि केलेला खर्चही वाया गेलाय। आता सरकार दरबारी न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी करतायत। जे बियाणं उगवल्यानंतर कणस आले, पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे। तर माझ्या मक्याची लागवड 2-2.5 एकराची आहे आणि त्यामुळे मला 2 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून, कलेक्टरना भेटून, कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्यांच्याकडून आम्हाला सरकारकडून न्याय भेटेल ही अपेक्षा आहे। शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे बोगस बियाणांसंदर्भात दाद मागितली। कृषी विभागाकडून पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी, तसंच या संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली आहे। इतकंच नाही तर येणाऱ्या खरीप हंगामात तरी बोगस बियाणं नशिबी येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ।